आज बिहार बंद का एक कॉल पहले कल बड़ी संख्या में स्टूडेंट एक्टिविस्ट्स को बिहार पुलिस ने गिरफ्तार किया और रात तक, देर रात तक हमें नहीं मालूम था कि वो कहाँ थे। साथी दीपांकर, साथी सबा, साथी संदीप सौरभ, साथी परवेज, साथी दिव्यम, साथी नौशाद, ये तमाम स्टूडेंट्स 40 और स्टूडेंट्स के साथ में बिहार पुलिस ने अपने कस्टडी में लिए हैं और वो गायब हैं सिर्फ इसलिए क्योंकि वो चाह रहे थे कि बिहार में शिक्षा व्यवस्था का जो हाल है वो दुरुस्त हो, वो बेहतर हो। लेकिन बिहार में भी भाजपा की जो डबल इंजन की सरकार है उसने वही रवैया अपनाया है। तर बिहारच्या औरंगाबादमध्ये हे दृश्य आहे। दगडफेक झाली आहे, विद्यार्थी आंदोलन सुरू होतं आणि या विद्यार्थी आंदोलनाला हे हिंसक वळण मिळालं। पोलिसांनी लाठी हल्ला केला आणि त्यानंतर हे सगळे विद्यार्थी ते संतापलेले होते। आमच्या प्रतिनिधी बागेश्री आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। बागेश, आंदोलन होत आहेत, मात्र बिहारच्या या औरंगाबादमधल्या आंदोलनाला मात्र हिंसक वळण मिळाले। बिहार मधली ही दृश्य दिसत आहेत। बिहार मधल्या औरंगाबाद आणि भागलपूर इथली ही दृश्य आहेत। त्याचप्रमाणे पटनामध्ये पण अशा प्रकारे लाठीचार्ज झाल्याचं समोर येतं आहे। आंदोलकांना पांगवण्यासाठी अशा प्रकारे लाठीचार्ज करण्यात आलेला आहे। त्या भागात आंदोलकांकडनं दगडफेक झाल्याची घटना घडल्याचंही सांगण्यात येतं आहे। सध्या पोलीस आंदोलकांना शमवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। हे आंदोलन आणखीन चिघू नये यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत। विद्यार्थी संघटना आहे जिथे जशा जंतर मंतरमध्ये ज्या प्रकारे लाठीचार्ज झालेला होता त्यानंतर आपण देशात अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू असल्याचं आपण बघतो आहे। त्याचाच हा एक भाग आहे आणि त्यावेळेला हे जे आंदोलन सुरू झालं होतं त्यानंतर आंदोलकांना पांगवण्यासाठी हा पूर्ण लाठीचार्ज झालेला आहे हे आपल्याला दिसतंय। ह्या दृश्यांमध्ये आणखीन काही गोष्टी आहेत, जसं गाड्यांचा काचा पण फोडण्यात आलेल्या आहेत, त्याचप्रमाणे दगडफेक पण झालेली आहे। असं ह्या पूर्ण आंदोलनाचे आंदोलकांना शमवण्यासाठी ह्या सगळ्या लाठीचार्ज पण करण्यात आल्याचं समोर दिसतंय। धन्यवाद बागेश्री आपण दिलेल्या माहितीसाठी।